मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहतोय सचिन वाकडे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा टी शर्ट आणि चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। अभिनंदन या ठिकाणी प्रसाद तिलोटकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहतोय आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करतोय। ओव्हर टू यासिन। धन्यवाद संजय। आणि आमच्या समवेत आपण पाहतोय संपूर्ण टीम, मग आविष्कार असेल त्याचप्रमाणे हसनैन ऑनलाईन स्कोरिंग करत आहेत। संपूर्ण संघाचे मी त्यांच्या टीमचे अभिनंदन करतोय। त्याचप्रमाणे संतोषजी नाणेकर यांचा अगदी खंदा समर्थक उजवा हात मी म्हणेन तो म्हणजे नंदन घरत, हा सुद्धा इथे उपस्थित आहे। आणि माझ्या बाजूला आकाश मांजरेकर, त्याचप्रमाणे संजय आणि आमचे गुणलेखक रितेश मात्रे आम्हाला इथे सहकार्य करत असताना आपण पाहतोय। तर या सर्व टेक्निशियन्सचे मी मैदानाच्या बाहेर असलेले सर्व हे आमचे सहयोगी आणि सहकारी, या सर्वांचे अभिनंदन करून मी पुन्हा एकदा वळतोय या मैदानाकडे। जी हाँ, पहली गेंद उसे लॉफ्ट किया था, लॉन्ग ऑन खाली था, मिड ऑन भी खाली था और बहुत ही देखभाल कर खेला हुआ ये स्ट्रोक था। बॉलर के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, ये पहला चौका पहली गेंद पर। इस चौके के साथ यहाँ पे शुरुआत हो चुकी है और वीरेंद्र सहवाग की अगर याद न आए तो कैसा चलेगा, क्योंकि पहली गेंद पर चौका लगाने के लिए माहिर वीरेंद्र सहवाग 2011 के विश्व चषक में। और इस बीच फिर से एक बार बैक टू बैक, इस मर्तबा कवर की दिशा में शानदार ये कवर ड्राइव हमें देखने को मिला। गेंद जमीन को चाटती हुई सीधा निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। फैजी 11 अलीबाग की जानिब से मृणाल वर्सोलकर स्ट्राइक एंड पर और उसी के साथ नॉन स्ट्राइक के एंड पर अरशद सैयद। जी हां, जोरदार अपील पगबदा का, इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, अपने लाइन को मिस कर दिया था मृणाल वर्सोलकर ने। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और स्वैप कर किया था अपने बल्ले को, स्क्वायर लेग की दिशा में खेलने का मन बना लिया था। जोरदार अपील, मगर उस अपील को नकारा क्योंकि लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद थी और पहली मर्तबा यहां पे बिंदी गेंद। गेंदबाज कल्पेश, जी हां, फिर से एक बार यहां पे मृणाल के बल्ले से एक और चौका यहां पे आता हुआ। मृणाल इसी के लिए तो जाने जाते हैं। इस खिलाड़ी ने जब टेनिस क्रिकेट की प्रोफेशनल खिलाड़ी के रूप में जब शुरुआत की थी तो आजाद मैदान कुरुल के मैदान से शुरुआत की थी और पहले ही टूर्नामेंट में आकाश मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी ये रहे थे। क्या शानदार बल्लेबाजी करते हुए उन्होंने आगाज किया था और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, यानी रिवर्स स्वीप हो, उसी के साथ पैडल स्लीप हो, उसी के साथ रैम शॉट, अलग अलग तरह की शॉट खेलकर विकेट कीपर के पीछे हर एक गेंदबाज को और उसी के साथ उनके सारे खिलाड़ियों को उन्होंने चौका दिया था और हर मैच में रन बनाए थे और काफी प्रभाव डाला था उस प्रतियोगिता में। और वही मृणाल, हालांकि कुछ 1-2 साल क्रिकेट से थोड़ा सा दूर रहे, मगर फिर से एक बार अब इनफॉर्म यहां पे नजर आते हुए। गेंदबाज कल्पेश अपनी 5वीं गेंद इस ओवर की। आहा, इस मर्तबा इस गेंद को कट किए बिना कोई रास्ता नहीं था। बैकफुट पर हालांकि तैयार थे, शॉर्ट ऑफ लेन गेंद होगी इस सोच के साथ, मगर बहुत ही खूबसूरती के साथ गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद एंगल क्रिएट करती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर निकल गई। हालांकि उसे लेट कट करने का प्रयास जरूर किया था मृणाल ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद फिर से एक बार कल्पेश की भी मैं तारीफ करना चाहूंगा। जी हाँ, इस तरह से बिल्कुल कर नहीं सकते इस खिलाड़ी को गेंद, वो बैकफुट पर तैयार ही होते हैं। जैसे ही मौका मिला शॉर्ट ऑफ लेन गेंद देखी, उस गेंद के ऊपर भूखे शेर की तरह टूट पड़े और गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। हवाई सफर करती हुई गेंद फिर से एक बार 6 रनों के लिए।
गानों की महफिल यहाँ पे सजाते हुए जुदाई फिल्म का हमारे डीजे मास्टर ने गाना सुनाया, जिसमें बहुत ही शानदार अभिनय किया था श्रीदेवी और उसी के साथ अनिल कपूर और उर्मिला मातोंडकर ने। जी हाँ, इस मरतबा पहली ओवर की समाप्ति हो चुकी है। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 चौके और एक छक्के के साथ मृणाल वर्सोलकर 18 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर खेल रहे हैं। पहली मरतबा यहाँ पे अरशद को स्ट्राइक एंड पर खेलने का मौका मिलेगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके निखिल कड़ू। निखिल कड़ू और यश कड़ू, हालांकि ये जुड़वा भाई है। जुड़वा भाइयों के बारे में अंतरराष्ट्रीय स्तर पर अगर सोचा जाए तो आपको सबसे पहले जेब क्रो और मार्टिन क्रो की याद आएगी। उसी के साथ साथ फिर स्टीव वा, मार्क वा। ओहो, बैक फुट पर देखिए सुपर्ब शॉट। ये पॉइंट के ऊपर से लगता हुआ स्क्वायर का डीप पॉइंट खाली था। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 4 रन के लिए। कैदी फिल्म से। जी हां, इस मरतबा अरशद ने भी चौके के साथ शुरुआत की है। फिर से एक बार बैकफुट पर गए और रूम बनाया, थोड़ी सी विड्थ मिली थी, उसका पूरा फायदा उठाया और पॉइंट के सर के ऊपर से फिर से एक बार दे मारा। गेंद फिर से एक बार उसी रीजन में सीमा रेखा के बाहर। को अब सोचना पड़ेगा, गेंद को आगे पिच करना होगा, क्योंकि बल्लेबाज देखिए बैकफुट पर तैयार है। बल्लेबाज को भी रीड करना होगा। यही तो असली कला होती है गेंदबाजों की। जो बल्लेबाज या गेंदबाज समझदार होते हैं और आने वाली गेंद किस तरह से होगी इसको पहले ही भाप लेते हैं, वही बल्लेबाज अक्सर कामयाबी की सीढ़ियां चढ़ते हुए दिखाई देते हैं। और यहाँ पे दोनों मर्तबा अरशद ने गेंदबाज को भाप लिया था। रीड फ्रॉम द रिस्ट इस तरह से कहा जाता है। उनकी अंतिम क्षणों तक रिस्ट को देखते रहे। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और बैकफुट पर फिर से एक बार, मगर इस मरतबा ऑन साइड की दिशा में गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और शॉर्ट फाइन लेग के फील्डर को चकाती हुई गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार रफू चक्कर होती हुई 4 रन के लिए। जी हां, इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद, मगर मिड विकेट की दिशा में डीप में फील्डर तैनात थे और इसी वजह से यहां पे इस मरतबा अरशद को एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। एक एक रन, 2-2 रन अगर यहां पे आते हैं तो गेंदबाज भी थोड़े से खुश होंगे, मगर बार बार यहां पे बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। तकरीबन 6 चौके और 1 छक्का इन दो बल्लेबाजों के बल्ले से निकलता हुआ इन पहले 2 ओवर में अर्थात 30 गज के दायरे में देखने को मिला। फील्डिंग में थोड़ी सी अब यहाँ पे परिवर्तन किया है, तब्दीली की है, बदलाव किया है। देखिए एक डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात किया गया है और उसी के साथ साथ 30 गज के दायरे के बाहर और एक फील्डर लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है। जी हाँ, ये देखिए इसके लिए कहां पे फील्डर आप सेट करोगे, यही तो खिलाड़ी की खासियत है। मैंने पहले से ही यहाँ का ये कह रहा था, आपने शायद सुना नहीं। ये बिहाइंड विकेट इतना लाजवाब खेलते हैं कि किसी भी गेंदबाज के पास और कैप्टन के पास कोई जवाब नहीं होता। इसी तरह के बार बार उल्टे सुल्टे शॉट खेलकर परेशानी का सबब बने थे कुरुल के मैदान पर। फिर से एक बार ये लंबा छक्का। मृणाल फिर से एक बार मेरे सामने, क्या कमाल की बल्लेबाजी। लगातार 2 छक्के अब यहां पे लगा चुके हैं। क्या हैट्रिक करेंगे छक्कों की? निखिल थोड़े से विचलित जरूर है, मगर अपने आत्मविश्वास और उसी के साथ जो आपने मेहनत की है इस टूर्नामेंट के लिए, जो तैयारी की है, उसको मद्देनजर रखते हुए फिर से एक बार यहां पे वापसी करनी होगी, जड़ में डालना होगा।
जी हाँ, इसी की तो मैंने अभी भी बात की कि आप अगर जड़ में डालोगे तो आपको जरूर सफलता मिलेगी। और गेंदबाज ने शायद इस मर्तबा मेरी बात सुनी और परफेक्ट यॉर्कर मिडल स्टंप उखाड़ के मृणाल को चलता किया है। यह पहला झटका लगता हुआ अलीबाग फैजी को। पहला झटका, बहुत ही बड़ा झटका, बहुत ही बड़ा विकेट। हालांकि मृणाल ने अपना काम जरूर तमाम किया है। तकरीबन 3 चौके और 2 छक्कों की बदौलत 18 रन अपने टीम के लिए जोड़े। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 18 रन आए थे और दूसरे ओवर में 19 रन, यानी कुल मिला के हम देख सकते हैं कि स्कोर कार्ड पर 37 रन लग चुके हैं 18.50 के औसत से। चौबीस रन बनाए हैं मृणाल वर्सोलकर ने। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। अरशद 3 चौकों की सहायता से खेल रहे हैं 13 रन बनाकर। अब नए बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं विराज पेरेकर। इन 2 बल्लेबाजों को फिर से एक बार यहाँ पे अच्छी साझेदारी निभानी होगी और एक अच्छा रनों का टारगेट सेट करना होगा। 5 ओवर का ये मुकाबला है। कम से कम 55 और 60 रन अगर होते हैं तो फाइट करने का यहाँ पे आत्मविश्वास तैयार जरूर हो सकता है आपके गेंदबाजों में। मगर उन दोनों भी बल्लेबाजों को रोकने के लिए नए गेंदबाज कल्पेश, हालांकि यह पहला ओवर जिन्होंने फेंका था वही कल्पेश आए हैं। पहला ओवर खासा महंगा हुआ था, मगर इस ओवर में कमबैक करने के इरादे से अब फिर से एक बार उनके कैप्टन ने उनके हाथों में गेम सौंपी है। जी हां, मगर अरशद को किस तरह से रोकेंगे, बहुत ही बड़ा सवाल निशान। सामने पड़ी हुई गेंद को यार करने की हालांकि कोशिश की थी और सामने पड़ी हुई गेंद, ओवर पिच गेंद, जन्मदिन का तोहफा समझकर उसे कबूल किया और खेल दिया लॉन्ग ऑन के सर के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। शानदार बल्लेबाजी हो रही है, धमाकेदार बल्लेबाजी हो रही है। इन बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए इसी विवंचना में। जी हां, इस मर्तबा देखिए उंगलियां फेरी थी, बल्लेबाज चक गए, विकेट कीपर भी चक गए और शॉर्ट थर्ड मैन के फील्डर भी चक गए। गेंद लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार। मिलेंगे रन यहां पे 4। यह बहुत ही बढ़िया ये टूर्नामेंट, पूरे अलीबाग तहसील में सबसे बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हैं और आपको खेलने का मौका प्रदान किया है दर्शन वाकड़े को। हालांकि क्रिकेट का एक बहुत ही अच्छा खिलाड़ी भी है और उसी के साथ बैलगाड़ी का भी बहुत ही शौक है और वो पैशन उन्होंने यहाँ पे जरूर दिखाया है अपना। और इस मर्तबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। 2 खिलाड़ी, हालांकि विकेट कीपर और पहले स्लिप में फील्डर तैयार थे, मगर फिर भी देखिए तकदीर जब आपके साथ हो तो क्या हो सकता है। 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ने टिप्पा खाया और एक जीवन दान भी मिला और उसी के साथ 1 रन लेने का यहाँ पे मौका जरूर बन सकता था, मगर बल्लेबाज ने यहाँ पे रोका था। अरशद को एक जीवन दान। अरशद हालांकि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक 1 छक्का और 3 चौके उनके बल्ले से हमें देखने को मिले हैं। 5 ओवर का ये मुकाबला होगा। जी हाँ, इस मर्तबा देखिए थोड़ा सा दिल में कहीं ना कहीं शक जरूर था कि किस तरह से गेंद करें, मगर बल्लेबाज बैकफुट पर तय थे और ऑफ स्टंप के बाहर ले जाने की कोशिश की थी गेंदबाज ने, पूरी तरीके से अपने ही जाल में फंस गए। वाइड का इशारा अंपायर जी का। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार जोरदार अपील पगबदा का, मगर अंपायर अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने यहाँ पे लेग बाय का इशारा किया। अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 49 का आंकड़ा जब भी मेरे सामने आता है तो मुझे सूर्य कुमार यादव की याद आती है, क्योंकि भारत
कि एकमात्र ऐसे खिलाड़ी है आकाश जिन्होंने 49 गेंदों में अपना सैकड़ा कंप्लीट किया है। T20 क्रिकेट में सबसे फास्टेस्ट सेंचुरी उनके नाम है। और इस बीच फिर से एक बार एक रन यहाँ पे मिलेगा। चहलकदमी के साथ एक रन मुकम्मल कर लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 50 का आंकड़ा छुआ है। जरा जोरदार ताली होनी चाहिए फैजी के लिए, क्योंकि मात्र 3 ओवर में ही 50 रन स्कोर कार्ड पर लगा चुके हैं। अब आने वाले 2 ओवर में कितने रन बनेंगे ये तो आने वाला समय बताएगा, मगर हम भी चलते हैं थोड़े से अल्प विराम के लिए हमारे डीजे मास्टर शान के पास। है कि क्या नया ला सकते हैं हम इस टेनिस क्रिकेट की उद्धार के लिए। देखिए अभी अभी हम कमेंट्री बॉक्स में कमेंटेटर के लिए उन्होंने एक स्क्रीन मुहैया करवाई है और स्क्रीन पर देखकर आप कमेंट्री कर सकते हो, जो कि बेहतरीन और कमेंट्री आपकी हो सकती है। और इसी सोच के साथ देखिए उन्होंने टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया है और हमें यहाँ पे सहयोग देते हुए, और उनके राइट हैंड हम देख सकते हैं नंदन घरत, ये भी बहुत ही एक्सपीरियंस कैमरामैन है और उसी के साथ साथ हर चीज को भली भांति जानते हैं। 4 मर्तबा दुबई रिटर्न, हाँ ये तो मैं भूल ही गया था। 10 PL के लिए जब संतोष जी नानेकर गए हैं अपने दाएं हाथ को लेके गए, अर्थात नंदन घरत 4 मर्तबा दुबई जाकर आ चुके हैं। जी हाँ, मैच फिर से एक बार यहाँ पे ऑन हो चुका है और पहली गेंद पर एक बड़ा झटका पेरेकर विराज के रूप में लगता हुआ, ये दूसरा झटका। राजेश सारंग, अरशद सैयद और स्ट्राइक गेंद पर राजेश और एक सफल गेंदबाज हर्षद ने अपने पहले ही गेंद पर बल्लेबाज को चलता किया था। रनों की संख्या में फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा 50 रन स्कोर कार्ड पर। जी हां, पहली गेंद पर हालांकि बड़ा शॉट के लगाने की कोशिश में थे, बैकफुट पर पंच करने का प्रयास था, मगर कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट होकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई। हर्षद फिर से एक बार, जी हां फुल टॉस गेंद, मगर उसका भरपूर लाभ नहीं उठा पाए, मगर फिर भी कुछ न कुछ यहां पे रन जरूर मिलेंगे, क्योंकि लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन हमें देखने को मिला है और इसी वजह से 4 रन मिलने की जहां पे संभावना हो सकती थी, वहां पे मात्र 2 ही रन दोनों भी बल्लेबाजों को मुकम्मल करने का यहाँ पे एक मौका मिला है। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 52 रन। और अब मुझे याद आ रहा है विराट कोहली, क्योंकि विराट कोहली ने वनडे क्रिकेट में 52 गेंदों में सैकड़ा लगाया था और ऐसा करने वाले भारतीय एकमात्र ये खिलाड़ी है। और इस बीच हवा में गेंद जरूर है काउ कॉर्नर के ऊपर से, वहां के फील्डर निराशा से मात्र उस गेंद को देखते रहे, निहारते रहे और गेंद हवाई सफर करती हुई सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए।
वो चक्कर होती हुई 4 रनों के लिए। चार ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 64 रन, 16 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं और मात्र 2 बल्लेबाज उन्होंने अपने गंवाए हैं, मृणाल वर्सोलकर और उनके साथी बल्लेबाज विराज पेरेकर आउट होने के बाद फिर से एक बार यहां पे साझेदारी पनप रही है और ये फैजी अलीबाग टीम के लिए बहुत ही जरूरी था। अच्छे जोन में अब नजर आ रहे हैं, बहुत ही अच्छे मूड में दोनों भी बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं। अब अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है। अब यहाँ पे बल्लेबाजों को फ्री लाइसेंस है कि किसी भी तरह से बड़े स्ट्रोक ही खेलना है। इसी मानसिकता के साथ, इसी सोच के साथ, इसी नजरिए के साथ यहाँ पे बल्लेबाजी करेंगे, इसमें कोई शक नहीं है। मगर क्या यहाँ पे अंतिम ओवर में बल्लेबाजों को रोकने में कामयाब होंगे? हालांकि रोकना ही होगा, क्योंकि यहाँ से अगर ज्यादा रन आएंगे तो ये रनों की संख्या पहाड़ की तरह नजर आएगी और उसके नीचे फिर दबना होगा गेंदबाजों को और इसी वजह से ये ओवर गेंदबाजी करने वाली टीम के लिए बहुत ही क्रूशल होगा। इस ओवर में कम से कम रन यानी 4 या 5 ही रन खर्च कर सकते हो आप। जी हाँ, तेज तर्रार गेंद जरूर थी मगर लाइन से बट के लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई विकेट कीपर के हाथों में। अंपायर जी ने अपने हाथों को आड़ा किया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या 65 रन, 65 रन ऑन अ स्कोर कार्ड और एक रिकॉर्ड था पहले वनडे क्रिकेट में 65 गेंदों में हालांकि सेंचुरी लगाने का। जी हाँ, इस मरतबा बाउंसर किया था मगर हिट विकेट। ये देखिए अपने ही पैरों के ऊपर खुद कुराड़ी मारी और अपना कीमती विकेट यहाँ पे खोया है। ये लगता हुआ तीसरा झटका फैजी अलीबाग को। अभिषेक ने हालांकि वाइड के साथ शुरुआत की मगर दूसरी ही गेंद पर यहां पे अपनी टीम के लिए एक सफलता दिलाई है, अपने नाम पर एक सफलता अर्जित की है। इसी तरह से यहां पे अगर 2-3 विकेट चटकाते हैं, 2-3 अगर बिंदी गेंदे करते हैं तब भी यहां पे रनों की संख्या के ऊपर रोक लगा सकते हैं और यहां पे बेहद जरूरी है रनों की संख्या के ऊपर रोक लगाना, क्योंकि जब भी रनों की संख्या हमारे सामने ज्यादा नजर आती है, 70-80 रन अगर नजर आएंगे तो पहले ही एक मानसिक दबाव आ जाता है। बैकफुट पर जाकर पंच किया है, ताकत का इस्तेमाल और क्या कमाल की ताकत और लाजवाब टाइम के साथ लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से गेंद निकल गई। हालांकि कैच टपकने का मौका भी हो सकता था मगर उनके हाथों को ब्रश करती हुई गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। $71 for loss of 3 wickets, 4.3 ओवर, 72 रन हो चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। अभी भी 3 गेंदें आना बाकी है। 5 ओवर का यह मुकाबला। फैजी 11 अलीबाग बल्लेबाजी करते हुए 23 रन बनाकर खेल रहे हैं। अरशद सैयद 10 गेंदों का मात्र सामना किया है, उसी के साथ साथ मात्र 2 गेंदों में ही 7 रन बनाए हैं नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज ने। जी हाँ, बहुत ही बढ़िया शॉट है गेंद ने बल्ले का, हालांकि परफेक्ट मिडल ऑफ द बैट में कहूंगा और गेंद 2 खिलाड़ी को बीच में जो दरार थी वहां से हुई फरार। फिर से एक बार 4 रन के लिए। बल्ले से आता हुआ और एक चौका। हालांकि सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे अरशद और 11 गेंदों में 27 रन बनाकर स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं। ओवर पिच गेंद सामने पड़ी हुई, अरशद पूरी तरीके से नजरें उनकी जम चुकी थी, ताकत का इस्तेमाल और उसी के साथ परफेक्ट टाइम किया हुआ ये शॉट लॉन्ग ऑन की सीमा रेखा फिर से एक बार लांघती हुई गेंद चली गई।
दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए। मिलती हुई संतोष नाणेकर के बारे में जरूर मैं बताना चाहूंगा। मराठी उद्योजक किसे कहा जाता है, होशियार इंसान किसे कहा जाता है, मेहनत किसे कही जाती है, और मेहनत करने के बाद क्या हो सकता है। और यहां पे रनआउट के रूप में आखिरकार अरशद ने अपने विकेट को गंवाया जरूर, मगर तब तक यहां पे 5 ओवर की समाप्ति शायद हो चुकी है। 5 ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या मेरे गुणलेखक जी बताते हुए तकरीबन 84 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 85 रनों की जरूरत। देखिए किस तरह से यहाँ पे एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं, बहुत ही अच्छी गेंद थी। हालांकि ऑफ स्टंप पर सफल होकर उसे खेलने की कोशिश की थी, मगर गेंद को मिडल नहीं कर पाए थे। ओवर थ्रो के रूप में दूसरा रन लेने की कोशिश की, मगर रनआउट के रूप में यहां पे बल्लेबाज को अपनी विकेट को गंवाना पड़ा। कुल मिला के जीतने के लिए 85 रनों की जरूरत होगी। लवकरात लवकर आपण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि आकाश संतोषजी नाणेकर यांच्याविषयी इथे नक्कीच मला सांगावंसं वाटतं। मित्रांनो, मराठी उद्योजक आपण सर्वजणच मराठी आहोत, परंतु मेहनत, त्याचप्रमाणे आपली होशियारी, आपलं शिक्षण आणि आपल्याकडे असलेलं डिसिप्लिन आणि डेडिकेशन जर असेल ना, तर काय होऊ शकतं त्याचं एक उत्तम उदाहरण अर्थात संतोष नाणेकर tenniscricket.in चे CEO। कारण याच मैदानावरती 2014 मध्ये ते फक्त 20,000 रुपयांचा कॅमेरा घेऊन किंवा संपूर्ण सामान घेऊन आले होते, आणि आज 2022 मध्ये आपण पाहतोय त्यांच्याकडे करोडो रुपयाचं सामान आहे, परंतु त्यातील 50 लाख रुपयाचं सामान घेऊन या मैदानावरती आलेले आहेत। तर मित्रांनो, संतोषसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। काय अफलातून या मराठी उद्योजकांना उडी घेतलेली आहे, उंच भरारी घेतलेली आहे, आणि हालाकी तो अजूनही यंगस्टर आहे, अनमॅरिड आहे, आणि अजूनही नवीन कल्पना आणि अजूनही नवीन टेक्नॉलॉजीच्या शोधामध्ये तो असतो। नक्कीच आपण त्याला सलाम करूया, सॅल्यूट करूया, आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे। आणि त्याच वेळेस त्याच्या या पुढच्या सर्व मेहनतीसाठी असेल किंवा त्याच्या वेगवेगळ्या अनोख्या कार्यक्रमासाठी असेल, आपण खूप खूप त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा आकाश मांजरेकर यांच्याकडे। कोण आहे बोला? हे तुझ्याकडे आहे ना, ते माझ्याकडे। अजीज खान पुरस्कृत साई आवास आणि ज्ञानेश्वर माऊली सासवणे दोन्ही संघांच्या संघनायकांना ताबडतोब मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, ताबडतोब यायचं आहे। हॅलो ठीक, हॅलो। तर दोन्ही संघनायक चला टॉस बॉक्स मध्ये या, सामना सुरू होतोय, लगेचच आपण टॉस करायचा आहे। चला मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे, जवळजवळ 2:05 झालेली आहेत। हा सामना सुरू होण्यापूर्वी आपला टॉस होणं अपेक्षित होतं। चला फास्ट कम फास्ट। ज्ञानेश्वर माऊली संघनायक, चला या। परेश, ज्ञानेश आणि साई आवाज संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। ज्ञानेश्वर माऊली संघाचे संघनायक, चला या फास्ट। येस आकाश,
हा चेंडू आपण पाहतो शॉर्ट पिच प्रकारचा आहे, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. बाईट स्वरूपातील मिळतील 4 धावा. डीजे थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय कारण आपल्याला मधल्या वेळेमध्ये टॉस करायचा आहे. सामना सुद्धा सुरू राहणार आहे. ज्ञानेश्वर माऊली संघाचे संघनायक मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय, सामना सुरू झालेला आहे, चला प्लीज मध्ये डिस्टर्ब करणं योग्य नाहीये. येस आकाश. वेगवान गोलंदाजी, तेच थर्रार मारा या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिल्यानंतर राजेश आलाय, वेगवान गोलंदाजी करतोय. दरम्यान समोर चिंचेच्या झाडाखाली ज्या गाड्या लावल्या गेल्या त्या त्वरित काढायच्या आहेत. वाहतुकीला अडथळा आला नाही पाहिजे, खेळाला अडथळा आला नाही पाहिजे याची काळजी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. AG11 संघ आज रणनीती घेऊन आलाय की कशा पद्धतीची पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली पाहिजे. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय सुबोध कडून लगावला गेलेला हा गैरजिम्मेदार फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. अजिबात जबाबदारीने खेळला गेला नाही. आकाश थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय, फक्त 2च मिनिटं. परेश तुम्ही टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं हा पहिलाच सामना तुमचा आहे. या पहिल्या सामन्यामध्ये अर्थात तुम्हाला खेळण्याचा अनुभव याच्या अगोदर या मैदानावरती नक्कीच असेल, परंतु इथे आतापर्यंत तुम्ही जे सामने पाहिलेले आहेत त्याच्यामधून तुम्ही काय शिकलात हा वेगळा प्रश्न आहे थोडासा. ते चेसिंग होते. मग चेसिंग जर होत असेल आणि तुम्ही क्षेत्ररक्षण जर स्वीकारलं असेल तर किती धावांपर्यंत तुम्ही चेसिंग करू शकता किंवा तुमची कॅपॅसिटी काय वाटतं तुम्हाला अंदाज? कमीत कमी रन्स मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तरी अंदाज आहे 55-60 जर झाल्या तर तुम्ही चेस करू शकता. विश यू ऑल द बेस्ट, मनपूर्वक शुभेच्छा. आणि टॉस तुम्ही जर जिंकला असतात तर मग तुम्ही तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. मग क्षेत्ररक्षण जर घेतलं असतं तर त्यांना किती धावांपर्यंत रोखू शकला असाल? 60 ते 70. आणि आता मात्र तुम्हाला इथे प्रथम फलंदाजी करायची असेल तर सुरुवातीला किती धावांपर्यंत मजल मारावी लागतील? 80+. नक्कीच करू शकता. आज कोण कोण असे फलंदाज आहे ज्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे एवढा 80+ करण्याची? शुभम कुमार, विश्वजित, प्रेमनाथ. शुभम कुमार, विश्वजित आणि प्रेमनाथ वरती विश्वास. विश यू ऑल द बेस्ट, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आकाश मांजरेकर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी पुन्हा 2 वरती जावी अशा पद्धतीची काहीशी गोलंदाजी होतीये. एक्स्ट्राच्या धावा मिळतील. 6 ऑन अ स्कोर बोर्ड. 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा चेंडूला यॉर्कर करण्याच्या चक्कर मध्ये ना हातातून सुटतोय असंच काहीसं चित्र आपण मॉनिटर वरती नक्की पाहतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर चांगली गोलंदाजी, यावेळेला मात्र लाईन आणि लेंथ पासून पूर्णपणे कंट्रोलबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय. बघा या षटकाला सुरुवात झाली त्या 22 धावांनी आणि त्यानंतर मात्र विकेट सुद्धा गेलेली आपण पाहतोय. सदानंदने मात्र मोठा फटका खेळलाय ऑन साइडच्या दिशेने. काउ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सांगती अखेरीस 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बघा 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड, जिथे यासाठी 84 धावसंख्येचा पार करायचा आहे. आणि मग असं असताना आस्किंग रेट जिथे वाढता आहे, मग अशा वेळेला जय हनुमान दोकडे संघाला सुद्धा माहिती आहे की हा आस्किंग रेट जर आपल्याला पार करायचा आहे ना तर पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. आणि मग असं असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये या ठिकाणी नक्कीच चेंज होते. अजय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आपण पाहतोय. स्ट्राइक इन वरती अर्थातच डावखुरा फलंदाज कल्पेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा कल्पेश जर मैदानावरती टिकून राहिला ना तर आणि तरच चांगल्या पद्धतीची मॅच ही जय हनुमान दोकडे संघासाठी होऊ शकेल. शॉर्ट पिच चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्राची धाव दिली जाईल.
13 धावा धाफलकावरती लागले आहेत, जिथे एक विकेट सुद्धा गेली आहे, एक षटक सुद्धा संपला आणि अशा वेळेला मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची सुरुवात वाईट झाली आहे. वाईट हा वाईटच असतो हे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय. क्षेत्ररक्षणाची विवरेशन लक्षात घेतली ना तर 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये विकेट किपरच्या पाठी जास्त क्षेत्ररक्षण. मिडल ऑफ द बॅट मधून मधुर आवाज, फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक, बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला आपण पाहतो चेंडू खराब नव्हता, मात्र फटका उत्तम होता हेच खऱ्या अर्थानं कल्पेशने दाखवून दिले. गोलंदाज एक तर राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, बॅटच्या मिडलला बॅट लागण्याची खऱ्या अर्थानं जास्तीची शक्यता आहे. शॉर्ट पिच चेंडू, इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, अशी काहीशी परिस्थिती गोलंदाजाची झाली आहे. कधी ऑफस्टंपच्या बाहेर, कधी लेग स्टंपच्या बाहेर, कधी खऱ्या अर्थानं फलंदाजासाठी गुड लेंथला बॉल, अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. बघा एकच चेंडू काउंट झालाय, धावफलकावरती 20 धावा लागलेत. एका चेंडूवरती तब्बल 8 धावा दिल्या गेल्या. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअरलेग क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडासा चकलाय. सिंगलने या ठिकाणी धावफलकाला आकार सुद्धा निश्चितच मिळेल. 21 धावा, 21 ऑन स्कोरबोर्ड, अशा पद्धतीची स्थिती मैदानावरती आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. विजयासाठी आपण पाहिलं तर जवळजवळ आवश्यकता आहे 84 धावांची आणि मग पॉवर प्लेची फार महत्वाची असणार आहे. आजचा तुमचं उद्याचं सामर्थ्य घडवेल हे धोकोडे संघ जाणवतोय. फौजी 11 संघ आपल्यासाठी थोडासा नवीन जरूर असेल, कारण यांची प्लेइंग 11 सुद्धा चांगली आणि अगदी त्याच वेळेला चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या माध्यमातून केलेली आपल्याला पाहायला मिळाले. रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. आपण पाहतो दबाव दडपण जरूर असणार आहे. आताचा फलंदाज अर्थात सदानंद मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू ज्या वेळेला सदानंदने खेळला होता ना तो चौकार होता, हे गोलंदाजाला झाले जरूर. शॉर्ट पिच चेंडू, गोलंदाजीमध्ये थोड्याशा त्रुटी आढळत आहेत. गोलंदाज आजचे प्रयत्न करण्याच्या चक्कर मात्र कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा प्रतिस्पर्धी संघाला ना दसरा ना दिवाळी मात्र बोनसच्या स्वरूपामध्ये दिल्या जात आहेत. तरी आपण पाहिलं ना तर फलंदाज सदानंद अगदी ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर उभा होता आणि तरी सुद्धा हा चेंडू वाईड पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या धावांवरती जर नजर टाकली आतापर्यंत 4 एक्स्ट्रा आणि 22 अशा पद्धतीच्या या मॅच मध्ये धावा जरूर आल्यात. हा फटका फसलेला आहे. एलबीडब्ल्यूचं जोरदार, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाहीये. बघा ज्या वेळेला एलबीडब्ल्यूचं अपील उचललं गेलंय ना 3 गोष्टी बघणं फार गरजेचं. एक, चेंडूची पिचिंग कुठे होते, दुसरं चेंडूचं इम्पॅक्ट आहे आणि तिसरा चेंडू विकेट वरती हिट करतो की नाही. या 3 गोष्टी पंचांनी जाणल्या, हेरल्या, परखल्या आणि तदनंतर मात्र नॉटआउटचा इशारा दिलाय. बॅटचा फ्लो ओपन केलाय, जबरदस्त तंत्रशुद्ध पद्धतीचा लॉफ्टेड फटका, कव्हर्सच्या डोक्यावरून चौकार. आतापर्यंत आपण पाहिलं केवळ 4च चेंडू ग्राह्य धरले गेलेत आणि आतापर्यंत धावांचा आलेख मात्र वाढतोय. फटकेबाजी चांगली होती आहे. कल्पेश आणि सदानंद लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशनला मैदानावरती टिकून खेळणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून जबरदस्त फटका, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
रूपाने ना न्यू जर्मन दोकडे संघासाठी एक सांता क्लॉज आला आणि क्रिसमसचं गिफ्ट देऊन गेला असंच काहीच म्हणावं लागणार आहे. धावफलकावरती 32 धावा. त्यात 6 ने भर होणार का? कारण बॅट मधून मधुर आवाज, बेधडक, बिंदास, बेफिकर फटका, सीमारेषा बार, षटकार. स्कोरबोर्ड आपण पाहिला. पहिल्या षटकातून 12 धावा, दुसऱ्या षटकातून तब्बल 26 धावा, म्हणजे 2 षटकांच्या सांगतेअखेरीस धावफलकावरती 38 धावा, 19 ची सरासरी राखली जाते. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. दरम्यान मैदानाच्या बाहेर 3928 पॅशन, 2007 युनिकॉर्न, 9628 ज्युपिटर, 1188 ऍक्सेस आणि 2062 ऍक्टिवा या ज्या 4 गाड्या आहेत, 5 गाड्या ज्या आहेत या थोड्याशा बाजूला उभ्या करायच्या आहेत. अडथळा निर्माण होतो याची काळजी घ्या. गाड्यांच्या मालकांनी लक्षात घ्या. आयोजकांपैकी काही हौशी आयोजक जे आहेत, स्वयंसेवक आहेत, त्यांनी सुई हातात घेऊन हवा काढायला गेलेले आहेत, त्याची आपण काळजी घ्यायची आहे. बघा कुठलाही गालबोट लागता कामा नये याची आपण काळजी घेणं गरजेचं असेल. वळूयात मैदानावरती. थोडंसं आपण कंपॅरिझन करूयात. ज्या वेळेला फौजी 11 फलंदाजी करत होतं ना, पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांनी 37 धावा कुठल्या गेल्या होत्या. 1 पाऊल पुढे 38 धावा. यावेळीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईड डिलिव्हरी, एक्स्ट्राची धाव या ठिकाणी मिळणार जरूर आहे. 39 ऑन स्कोरबोर्ड. दबाव, दडपण आता मात्र दोन्ही संघांवरती असणार आहे, कारण ही मॅच आता मात्र 50-50 येऊन पोहोचले. ज्या वेळेला असं वाटलं होतं फौजी 11नी इतक्या धावा केल्यात ना की कदाचित हनुमान दोकडे संघ उभाच राहू शकणार नाही, मात्र अजय आला काय, सांता क्लॉज सारखी गिफ्ट वाटले काय. मोठा फटका, जोरदार फटका, धडाकेबाज फटका, सीमारेषा बार, षटकार. तंत्रशुद्ध पद्धतीचा लॉफ्टेड फटका आहे. कॉपी बुक पद्धतीने या चेंडूला फॉलो केला आणि तदनंतर मात्र गोलंदाजाला खऱ्या अर्थानं आसमान दाखवलं जाते. धावफलकावरती नजर 45 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बघा, कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हटलं जातं ते उगाच नाहीये. कर्णधार हा संघाचा मणका मानला जातो, बॅकबोन मानला जातो. हे कल्पेशने दाखवून दिले. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी. 4 चेंडूंमध्ये 14 रन खेळतोय आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येवरती सदानंद म्हात्रे नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. यावेळेला गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला मात्र धावावं लागेल आणि त्याची हा ठिकाणी पराजय असेल, कारण चेंडू जाईल सीमारेषा बार. अब नाही रुकेगा नाही झुकेगा हेच कल्पेशने दाखवून दिले. केली आणि तदनंतर मात्र सुरुवात आता झाली आहे ना, तर आता मात्र थांबायचं नाहीये, मागे वळून बघायचं नाहीये. असंच काहीसा कल्पेश आणि सदानंद ही जोडी मात्र मैदानावरती फटकेबाजी करताना आपण पाहतोय. 50च्या उंबरठ्यावरती धावफलक जाऊन पोहोचला. 49 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय जरूर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बॅटची लिडिंग आहे, चेंडू जाईल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आणि या वेळेला मात्र पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. कहाणीमध्ये नया ट्विस्ट. धावा कधी कशा कुठून येतात याला महत्व नाहीये, आता मात्र धावा येणं गरजेचं आहे. फ्री हिटचा चेंडू होता, ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळून काढलाय, सिंगल जरूर घेतली आहे. अगदी गार्डन मध्ये फिरावं ना त्या पद्धतीची ही एक धाव यशस्वी पद्धतीने पूर्ण केलेली आपण पाहतोय. 55 ऑन स्कोरबोर्ड. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आवश्यकता असणार आहे 30 धावांची. घोडं मैदान आता मात्र जवळ आलंय. ही मॅच आता मात्र एक निर्णायक स्थळी येऊन पोहोचले. एका क्षणाला वाटलं होतं फौजी 11 आरामात जिंकेल की काय, मात्र केलेल्या चुका
गोलंदाजीमध्ये दिलेल्या एक्स्ट्राच्या धावा आपल्या अंगलटी कशा येतात हे पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाले. दिशा से फटके, अंपायरजी ने दिए फटके. पुन्हा एकदा चेंडू वाईड असल्याची घोषणा केली. वाईड हा चेंडू वाईट असतो हे पुन्हा एक पाहायला मिळालं आणि एक्स्ट्राच्या धावा. अब तक 56. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय चालू आहे. पंचांना वारंवार मेहनत घ्यावी लागते आहे आणि एक्स्ट्राची धावा आणखीन एक मिळणार आहे. 57 धावा धावफलकावरती लागलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. हा साधा सोपा सरळ कॅच सुटलाय. ही कॅच नाही पकडणार तर कुठची मॅच पकडणार असं काहीच मैदानावरती वाटू लागलंय. आपण जर कॅल्क्युलेशन केलं ना तर धावफलकावरती जमा झाल्यात आतापर्यंत 58 धावा आणि त्यातील जवळजवळ 17 धावा या एक्स्ट्राच्या आहेत हे आपल्या स्टॅट मधून कळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. मॅच एकतर्फी वाटू लागली आहे. जय हनुमान धोकडे संघाचा आता मात्र दबदबा मैदानावरती. फुलर लेन पदरीचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू फलंदाजाने आपण पाहतोय यावेळेला मात्र या चेंडूला सन्मान दिलाय. डॉक चेंडूची सांगता. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. खूप मोठं षटक टाकलं गेलंय. एक्स्ट्राच्या धावा आपण पाहिल्या याच्यामध्ये नो बॉल आले, वाईड ऑल आले आणि तदनंतर मात्र एक्स्ट्राच्या धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या गेल्या. पहिल्या षटकातून 12 धावा, दुसऱ्या षटकातून 26 धावा, 85 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे आणि मात्र असं असताना आपण पाहतोय धावफलकावरती मात्र आता 58 धावा जमा झाल्यात. 58. एक अद्भुत अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, जणू काही हा चेंडू यष्टेंवरती आढळला मात्र बेल्स पडली नाही असं काहीच चित्र मैदानावरती आपण पाहतोय. बघा मैदानावरच्या प्रत्येक रसिक माय प्रेक्षकांना असा क्षण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्की पाहिलाय. मात्र आज आपल्या विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे घटना कशा घडतात त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. बघा स्क्रीनवरती टेनिस क्रिकेटने सुद्धा हे दाखवलंय. यष्ट्यांवरती आढळून सुद्धा बेल्स पडल्या नाहीयेत. अंबुजा सिमेंटने जणू काही बांधल्यात असं म्हणावं लागेल, हरकत नाहीये. बोलत मैदानावरती षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकांची सांगता. 58 धावा विजयासाठी आवश्यकता असणार आहे. चेंडूंमध्ये आता मात्र उलटी गिनती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. 12 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. श्री अमृतदादा चषक 2022 आपण अनुभवतोय. 27 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 13.50 ची सरासरी आहे. कॅल्क्युलेशन मध्ये जो बिघाड होत होता आपण या ठिकाणी पूर्ण केलाय. 85 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. एक चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय मैदानावरती. युनिटी इन डायव्हर्सिटी आपण पाहतो. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शुद्ध एकात्मता पाहायला मिळाले. सासवणेकरांचं प्रेम, रायगड प्रेम, अलिबागकरांचं प्रेम या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा थेट रसिक महाव्या प्रेक्षकांच्या घरपर्यंत पोहोचते. काही जण मोबाईल मध्ये बघतायत, काही जण टीव्ही वरती बघतायत आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. बघा फैजी 11 अलिबाग संघाची सुद्धा पाठराखी आहेत जे अलिबागवर ही मॅच बघतायत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय, आपण पाहिलं तर धोकडे संघात सुद्धा चांगल्या पद्धतीने हा मैदानावरती खेळ दाखवताना आपण पाहतोय. अर्थात एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती झाली आहे. आपण पाहिलं क्रिकेटमध्ये भागीदारी पार्टनरशिप फार महत्वाची असते आणि मग ती लेफ्ट अँड राईट हँड पार्टनरशिप. अर्थातच सदानंद आणि कल्पेश तिसऱ्या विकेटसाठी अर्थातच चांगल्या प्रकारची पार्टनरशिप करतायत. वैयक्तिक अर्थात आपण जर नजर टाकली ना तर ही 54 धावसंख्येची पार्टनरशिप मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळते. वैयक्तिक 23 आणि 23 धावसंख्येवरती ते खेळतायत जरूर. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एक्स्ट्राच्या धावा प्रतिस्पर्धी संघाने दसऱ्या दिवाळी प्रमाणे दिल्यात त्याचा स्वीकार केला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो बदलाव झालाय.
विराज पेरेकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. विराजला फलंदाजीमध्ये आज फारसं काही करता आलं नाहीये, मात्र गोलंदाजी कशा प्रकारची होईल हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. फुलाई माता एंड कडून गोलंदाजी. यावेळचा चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने फटका खेळला. फ्लिक ऑन द रिस्ट म्हटलं जातं, त्या पद्धतीचा फटका ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलाय. चौकार. गुणलेखकांना विनंती असेल, टार्गेट 85चा आहे ते तिथे मेन्शन करायचंय. 84 धावा झाल्यात, 85चं टार्गेट आहे, त्याच्यामुळे तो टार्गेट त्या ठिकाणी चेंज करायचंय. बघूयात मैदानावर. मोठा फटका कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये. आहा, क्षेत्ररक्षकाच्या सहाय्याने चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जोरदार, दमदार, धमाकेदार षटकार. आता मात्र विजयासाठी 10 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. फ्लायटेड डिलिव्हरी, दोन्ही हातांनी स्वीकार केलाय चेंडूचा. या चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. फरकावरती लागल्यात. विजयासाठी आता मात्र 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. चौथं षटक प्रगती पथावर. दिशा से बटके, अंपायर जी ने दिए फटके. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22, वाइल्ड डिलिव्हरी घोषित केली. एक्स्ट्राची धाव मिळेल. 75 ऑन स्कोरबोर्ड. 75 धावा. स्लोवर वन टाकलाय. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. आमचे टेनिस क्रिकेटवाले सुद्धा धोंडोरे साजण्यासारखे चेंडूला या ठिकाणी शोधताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन. आणि यावेळेला मात्र आणखीन एक फलंदाज. बिग ब्लो सदानंद म्हात्रे, बॅक टू पावलियन. पंच्याहत्तर धावा जमा झाल्यात. 75 झाली आहे. गुणलेखक लक्ष द्यायचंय. 74 धावा आपण मेन्शन केल्यात. 75 धावा धावफलकावरती लागल्यात. सचिन म्हात्रे नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. बघा, फौजी 11 संघाने जणू काही स्वप्न बघितलं होतं या स्पर्धेमध्ये चांगली खेळी करायची आहे. त्या दिशेने पहिली इनिंग चांगली खेळली सुद्धा त्यांच्या बाजूने. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघाने केलेली फटकेबाजी, आपल्या गोलंदाजांनी केलेली चुकी, या बळावरती मात्र कुठेतरी मागे राहिलेला आपण पाहतोय. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 75 ऑन स्कोरबोर्ड. यावेळचा चेंडू फलंदाज थोडासा या ठिकाणी धाव घेताना अडथळलाय जरूर. एकेरी धाव मिळणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगती पथावर असताना. 76 ऑन स्कोरबोर्ड. मैदानावरती आपण षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त झालंय. 4थ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण नजर टाकली तर 76 धावा जमा झाल्यात. आणि मग ज्या वेळेला सचिन म्हात्रे स्ट्राईक एंड वरती येईल तर त्याचे सुद्धा काही फॅन क्लब आहे. अर्थातच प्रवीण शिल्डनकर यांच्याकडनं पारितोषिक लगावलंय. जर सचिन म्हात्रे यांनी षटकार लगावला तर 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. बघा, तसं पाहायला गेलो तर
2 शॉटची मॅच आहे, मात्र क्रिकेटमध्ये या 2 धावा किंबहुना हे 2 मोठे फटके खेळताना बरेचसे अडथळा येऊ शकतात आणि फौजी 11 संघाकडे शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज आपल्याकडे आहे का योग्य याकडची कुठेतरी तपासणी सुरू आहे. मी नेहमी म्हणतो शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज एकतर आपल्या संघासाठी हिरो ठरतो, अन्यथा तो बऱ्याच वेळेला विलन सुद्धा ठरत असतो. आणि मग असं असताना गोलंदाजी मार्क वरती प्रल्हाद वर्सोलकर या ठिकाणी प्रणित वर्सोलकर गोलंदाजी मार्क साठी सज्ज झालेला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती सचिन म्हात्रे या ठिकाणी तैनात झालाय. मोठा फटका ऑन दी अप, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मुळे 100 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. प्रवीण शिल्डनकर यांनी लगावलेले 100 रुपयांचं पारितोषिक सचिनच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी, 5 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. आहा, चेंडू डॉटला एक्स्ट्राची धाव घेण्याचा प्रयत्न, एक्स्ट्राची धाव फार महत्वाची आहे. कदाचित स्ट्राइक रोटेट नसती झाली ना तर मात्र दबाव आला असता, मात्र स्ट्राइक रोटेट झाली आहे, देर आहे दुरुस्त आहे, धाव आले हे महत्वाचं आहे. स्ट्राइक एंड वरती आता मात्र आपण पाहतोय कल्पेश पाहायला मिळेल. इक्वेशन पूर्णपणे बदलले. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे 2 धावांची. वळीत मैदानावरती डावखुरा फलंदाज अर्थातच आपल्याला कल्पेश मैदानावरती पाहतोय. आतापर्यंत अर्थात 10 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची खेळी केली, ज्याच्यामध्ये लगातार लगावलेले चौकार मनमोहक फटके मैदानावरती जरूर पाहायला मिळाले. प्रणित वर्सोलकरकडे फारसं उरलेलं काहीच नाहीये. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय, एकेरी धाव जोडून मिळेल. स्ट्राइक रोटेड होते. स्कोर लेवल्स 84 धावा दाफलकावरती लागल्यात. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. सचिनने जर विजयानुसार अर्थात षटकार मारूनच जर विजय संपादन केला तर आणखीन 100 रुपयांचं पारितोषिक प्रवीण शिल्डनकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आपण पाहतो क्षेत्ररक्षण आता मात्र 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये करण्याचा प्रयत्न जाईल. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंमध्ये 1 धावेची आवश्यकता. फौजी 11 संघाने फलंदाजी चांगली केली, मात्र गोलंदाजी करताना एक्स्ट्राच्या धावा दिल्या आणि त्याचमुळे का होईना धोकोडे संघाला विजयी षटकार मारून विजय संपादन करणं शक्य झालं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. फंटास्टिक इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, सदानंद आणि कल्पेश यांनी पाया रचला आणि त्यावरती कळस बांधला, तो म्हणजे सचिन म्हात्रेने एक अफलातून अविस्मरणीय खेळी मैदानावरती केली. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं हे पुन्हा एकदा त्याने मैदानावरती दाखवून दिलं आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये त्याला अजूनही मैदानावरती तो का टिकून राहू शकतो, तो मैदानावरती कोणत्या हक्काने जाऊ शकतो हे सचिन म्हात्रे अर्थात खंडू यांनी दाखवून दिलं आणि चांगल्या पद्धतीचा फिटनेस मेंटेन केला आणि तदनंतर मात्र एक चांगला खेळ मैदानावरती. अगदी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फौजी 11 संघाच्या खेळाडूंसाठी सुद्धा आपण कौतुक करूयात. चांगल्या पद्धतीची फाईट दिली, शेवटपर्यंत जिद्द चिकाटी काही सोडली नाही आणि तदनंतर मात्र एक चांगली मॅच या ठिकाणी समाप्त झालेली आपण पाहतोय. या मॅचचं इक्वेशन आपण जर पाहिलं ना तर फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं मांदेयाळी होती. फलंदाजांनी 4ही दिशेने मोठे फटकेबाजी केली. हस्तांदोलन या ठिकाणी होताना आपण पाहतोय. जिंकलेला संघ, पराभूत झालेला संघ एकमेकांसोबत स्मित हास्याने खऱ्या अर्थाने एकमेकांशी गळाभेट करतोय आणि ही मॅच या ठिकाणी समाप्त झालेली आपण पाहतोय. या मॅच मध्ये बोलूयात मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे. अर्थात हे पारितोषिक देताना इक्वेशन एकदम सोपं होतं. आपण पाहिलं ज्याने 2 चौकार 5 षटकार खेचले आणि वैयक्तिक 39 धावसंख्येवरती तो बाद झाला, असा उजव्या हाताचा सदानंद म्हात्रे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत मित्रांनो सदानंदच्या इनिंगसाठी. एक चांगला खेळ त्याच्या बाजूने झालाय. त्याला पुढील फेरीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. अर्थातच व्यासपीठावरती आपण जो संघ जिंकला त्यांचं कौतुक करू, अगदी त्याच वेळेला जो संघ पराभूत झाला त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूयात.
5G11 संघाचा कर्णधार आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. आपण सन्मानित करणार आहोत 5G11 संघाच्या कर्णधाराला, अर्थातच सन्मान चिन्ह देऊन अंश वाकडे यांच्या शुभ हस्ते अर्थातच आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. सदानंद म्हात्रे यांना एक चांगला खेळ त्या माध्यमातून झालेला आपण पाहतोय. संघाला गरज असताना एक वेल नॉक या ठिकाणी त्यांच्या बाजूने झालेला आपण पाहतोय. एक साधा अशा पद्धतीचा खेळाडू आपण पाहतोय ज्याने चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि धोकडाकरांसाठी चांगल्या पद्धतीचा केलेला आपण पाहतोय. 5G11 संघाचा कर्णधार